साधारण 7,000 स्क्वेअर फूटचा शेडचा आपण आढावा घेतला तर 30 ते 35 दिवसात 1.5 ते 2 लाख उत्पन्न मिळू शकतं. हो, तेवढं उत्पन्न आरामात मिळू शकते. पण ते प्रॉपर व्यवस्थित आपण काम केलं तर आपल्याला 100% तेवढं उत्पन्न मिळू शकतं. काही मजूर लागतात का यासाठी? मजुरीची अशी काय गरज नाही. एक 7,000 पक्षी शेड एक दोन लोक हँडल करू शकतात आरामात. आणि जर तुमचं फुल्ली ऑटोमॅटिक शेड असेल तर एकटा मजूर फक्त तुम्हाला या शेडला बास आहे. सुरुवातीला जसं तुम्ही म्हटलात की शेडच्या बांधकामासाठी किंवा AC बसवण्यासाठी 40 ते 45 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी काही बँक अर्थसहाय्य करते काय किंवा शासकीय योजना काय आहेत का? आता सध्या कोरोनापासून तर गव्हर्नमेंटकडनं ह्या पोल्ट्री व्यवसायाला फक्त मी चौकशी केली तर हॅचरीसाठी गव्हर्नमेंटकडून फक्त अनुदान आहे. पण हॅचरी घालणं हे कोणाचं पण काम नाही, एवढं सोपं नाही. हॅचरीसाठी खूप मोठ्या गोष्टी खूप काय काय लागत असते. ब्रीडर वगैरे ते सामान्य लोकांना शक्य नाही. हे फक्त मोठ्या कंपन्याच करू शकतात. तर गव्हर्नमेंट मधून याला काय अनुदान नाही. फक्त आता मी जे अण्णासाहेब पाटील महामंडळातून लोन केले तेवढीच फक्त मला ती मदत झालेली आहे. बिना व्याजी महामंडळाचं लोन मी फक्त घेतलेलं होतं या शेडसाठी.